मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला देवी भागवत पुराणाला सुरुवात करते। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं की अर्धा श्लोकचा अर्थ किती मोठा आहे, अर्धा श्लोक पण ऐकलं तर किती जन्माचे सार्थक होते आणि आपल्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात आणि व्यास शुकाला जनकापाशी राजापाशी पाठवत असतात आणि त्यांना कितीतरी काहीतरी खूप सांगितलं की अर्धा श्लोकाचं महत्त्व काय सांगितलं, देवीचा विष्णूला उपदेश कसा झाला, ही सर्व कथा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर आता आपण पुढे व्यास शुकाला जनक राजापाशी पाठवतात तर ती कथाला आपण सुरुवात करूया। त्या अगोदर जर कोणी माझ्या चॅनलला नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, ऑलवर क्लिक करा, लाल बटन राहतं तिथे दाबायचं आणि ऑलवर क्लिक करा म्हणजे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि आपल्या नातेवाईकांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते सुद्धा एवढं देवी चरित्र, देवी भागवत पुराण ऐकतील। एवढं मोठं भागवत पुराण कुठेच तुम्हाला स्पष्ट 18,000चं 18 श्लोकांचं कुठेच ऐकायला मिळणार नाही। तर तुमच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य आहे आणि तुम्ही खूप नशीबवान आहात की तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आला आणि तुमच्या घरात हे देवी पुराण चालू आहे। नवरात्रीमध्ये देवी पुराण 2 शब्द ऐकणे बी खूप महत्त्वाचे असतात, पण संपूर्ण पुराण ऐकण्याचे करावे। देवाजवळ जर बसले तर एक तेलाचा दिवा आपला तर अखंड तेलाचा दिवा तर चालूच असेल ना नवरात्रीचा। मी मुद्दाम माहिती दिली नाही कारण की सर्वांना माहिती राहतं की लक्ष्मीचा कुलदेवीच्या नावाचा आपला अखंड दिवा चालू राहतो, कारण व्हिडिओ लॉंग होऊन जातो ना, काही जर आपण बोलायला लागलो 5-10 मिनटं चालले जातात म्हणून मी त्याची माहिती दिली नाही आहे। नवरात्राच्या शुभमुहूर्ताची वगैरे सर्वांना माहिती होती म्हणूनच मग मी म्हटलं नाही दिली, पण तुमच्याजवळ तर तेलाचा दिवा देवीचा तर तो चालूच असेल, अखंड दिवा आपल्या कुलदेवीचा, आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आणि आपल्या कुलांचा वंशज वाढायला हवा, आपल्या कुलावर म्हणजे संकट यायला नाही पाहिजे म्हणून आपण कुलदेवीचा हा दिवा चालू असतो। ज्यांच्या घरी घट नाही पण बसतात तरी पण त्यांनी पण तेलाचा दिवा अखंड चालू राहू द्यायचा, कारण मधु आणि कैटभ दैत्यांशी युद्ध करता करता देवी रात्रंदिवस पूर्ण लढत राहते, झुंजत राहते। मग का आपण देवीसाठी एक तेलाचा दिवा लावायचा नाही का? देवीला संकटातून आपल्याला काढायचे म्हणून आपण हा दिवा लावलेला राहतो आणि एवढी आराधना करतो देवीची की तिच्यासाठी ती आदी माया, आदी शक्ती, सर्वांची जननी, आपण तिच्या अधीन आहोत आणि तिच्यासाठी आपण हा दिवा लावलेला असतो म्हणून मी याची माहिती दिली नाही। लावलेला नसेल तर एक तेलाचा दिवा लावून घ्या, एक पाण्याची बाटली भरा, जवळ ठेवा, 2 अगरबत्ती, त्याची थोडी रक्षा त्या पाण्यात घाला। अगोदर गणेश पुराणला सांगितलं होतं तसंच म्हणून मी वारंवार सांगत नाही आहे। तर तेलाची बाटली पाण्याची बाटली पण ठेवा जवळ आणि ते पाणी सर्वांनी प्या, घरात मटक्यात टाका। त्याच्याने हे आपलं देवी पुराणाचं पाणी आहे म्हणजे आपले मुलं पेपराला अभ्यासाला जातील तर तरक्की होईल आणि जर मुलं अभ्यासाला जात आहे आता पुढे अभ्यास परीक्षाच येतील मुलांच्या, तर काही कमेंट्स येतात की ताई मुलांचे पेपर आहेत तर मग काय करायचं, कुठला मंत्र जपायचा, बुद्धीचे दाता कोण आहे? गणपती बाप्पा। सर्वात आधी गणपतीला शरणच जावं लागेल तुम्हाला। लाल तांदूळ करायचे, मुलं पेपराला जात आहे, काही शुभ कामाला जात आहेत तुम्ही, काही तुमची प्रॉपर्टी, गाडी, घोडी, दुकानाला काही सुरुवात करत आहोत तर गणपती जवळ लाल तांदूळ करायचे, तांदूळ घ्यायचे हातात, कुंकू टाकायचं त्याच्यात आणि लाल करून तुमच्या मनातल्या इच्छा, कसला पेपर आहे तुमच्या मुलाचं नाव गोत्र घेऊन ते गणपती बाप्पाजवळ ठेवा आणि सांगा की माझ्या मुलाचा आज खूप चांगला पेपर जाऊ दे। तर नक्की चांगला पेपर जातो, श्रद्धा आणि विश्वास पाहिजे, तर असे तुम्हाला करायचे आहे। तर आता आपण पुढे ह्या देवी पुराणाचं आपण सांगितलं की शुक व्यास संवाद, देवीचा विष्णूला उपदेश, ती कथा सांगितली। शुकाचा जन्म आणि व्यासांचा काय काय उपदेश होता ते सांगितलं। त्यांचा मुलगा लग्न करणार नव्हता तर व्यासांनी काय काय सांगितलं की तू लग्न कर आणि तो मुलगा म्हणतो की स्त्रीपासून काहीच मला सुख वाटत नाही। चंद्रपुत्र बुध यांची जन्माची कथा सांगितली। असे खूप 12-13 अध्याय मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये ऐकवले होते। तर आता आपण पुढच्या व्हिडिओला होऊया, जनक राज्याची कथा ऐकूया। माता सीताचे पिताजी, वडील, जनक राजाची कथा आहे ही। तर पहिली देवीचं नाव घेऊया, अगोदर 9 रूपांचं स्मरण करूया। श्री गणेशाय नमो नमः। पहिली माता शैलपुत्री, दुसरी ब्रह्मचरणी, तिसरी चंद्रघंटा माता, चौथी कुष्मांडा माता, 5वी स्कंद माता, 6वी कात्यायनी माता, 7वी कालरात्री माता, 8वी महागौरी माता, 9वी सिद्धधात्री माता। 9 देवींना कोटी कोटी प्रणाम। 9 देवींना नाव ऐकताना आपल्या मनाच्या इच्छा देवीला बोला।
मनोमन प्रार्थना करा. नक्कीच माता राणी तुमच्या इच्छा पूर्ण करेल. जिथं आहे तिथं ऐकत आहे तिथल्या तिथं बी तुम्ही प्रार्थना केली तरी पण तुमच्या सर्व भक्तांच्या माता राणी इच्छा पूर्णच करेल. देवी माताला मी प्रार्थना करते की माझ्या सर्व भक्तांच्या आज ज्या पण आहेत माझ्या चॅनलवर येणारे सर्व भक्तांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण कर. त्यांचे सर्व कष्ट दूर कर. त्यांच्या मुलाबाळांचे ज्यांचे लग्न होत नाही आहे त्यांचे लग्न जमू दे. ज्यांचे मुलं अभ्यास करत नाही आहे त्यांच्या मुलांना अभ्यासामध्ये बुद्धी दे. ज्यांच्या घरी बरकती नाही त्यांना बरकती दे. खूप काही कमेंट्स येतात की आम्हाला इतके वर्ष झाले मुलं बाळं नाही. तर माता राणी ज्यांना मुलं बाळं नाही त्यांचे मुलं बाळं होऊ दे अशी मी माता राणीला सर्वांच्या कमेंट्सवाल्यांना ज्यांनी केले त्यांना मी रिप्लाय दिलेला आहे. पण त्यांच्या बी इच्छा माता राणी लवकरात लवकर पूर्ण कर. म्हणजे तुझ्यावर त्यांची श्रद्धा अजून दृढ होईल आणि तुझ्याजवळ त्या खूप जवळ येतील. तर अशी ह्या नवरात्रीच्या 9 देवींना मी प्रार्थना करते आणि तुम्हाला बी माझ्याकडून या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. माता राणी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो. शुकाचे राजवाड्यात स्वागत. सुताने कथन पुढे चालू केले. आपली शंका सांगून शुक वडिलांच्या पाया पडला आणि हात जोडून त्याने जाण्यासाठी आज्ञा मागितली. हे महाभाग्यवंत, मला अनुज्ञा द्या. म्हणजे मी स्वतः जाऊन जनकाचा तो विदेह देश पाहीन. शासन न करता तो राज्य कसे चालवतो. कारण जर राजभय नसेल तर लोक धर्माप्रमाणे वागणार नाही. धर्माचे मूळ सत्तेचा अंकुश होय हे म्हणून आधी करून सर्व पूर्वचार्यांचे सांगणे आहे. म्हणून मला मोठे कुतूहल वाटते. कारण माझी आई वांझ आहे असे म्हणण्याप्रमाणे मला ही वार्ता वाटते. शुकाची जाण्याची उत्कंठ इच्छा पाहून व्यासांनी प्रेमाने त्याला जवळ घेतला आणि ते म्हणाले, बाळा तुझे कल्याण हो. तुला दीर्घ आयुष्य लाभो. पुन्हा परत येईन असे मला वचन दे आणि मग जा. तुझ्याकडे पाहून सुखाने जगण्याची मला इच्छा आहे. तुझ्या विना माझा प्राण कासावीस होतो. तू जनकाला भेटून तुझे समाधान झाले की थेट पुन्हा इथेच वेद अध्ययन करीत सुखाने राहा. परंतु दुसरीकडे कुठेच जाऊ नकोस बरं का. शुकाने वडिलांना प्रदक्षिणापूर्वक नमस्कार केला आणि धनुष्यापासून सुटलेल्या बाणाप्रमाणे तो वेगात निघाला. जाताना अनेक संपन्न देश फळाफुलांनी समृद्ध अशी वने पाहत निघत होता. तप करणारे तपस्वी, यज्ञ याग करणारे लोक, यज्ञ अभ्यासात मग्न असणारे योगी, वनातच राहणारे वानप्रस्थाश्रमी वगैरे अनेक लोक पाहत चालला होता. मेरू पर्वतावर निघाल्यापासून 2 वर्षात तो हिमालयापाशी आला. हिमालय ओलांडून 1 वर्षानंतर तो मिथिला नगरीत आला. त्या नगरीतील वैभव प्रजेचे सदाचरण पाहून त्याला मोठी प्रसन्नता वाटली. नगरीच्या प्रवेशद्वारातच त्याला द्वारपालाने अटकले आणि त्यांनी विचारले, तुम्ही कोण, कुठून आला, कोणत्या कामासाठी आला. यातील एकही प्रश्नाचे उत्तर न देता तो शुक तिथेच उभा राहिला आणि स्वतःशीच हसू लागला. द्वारपालाला मोठे नवल वाटू लागले की हे कोण आहे, त्यांच्या स्वतःशीच हसताय. त्याने पुन्हा विचारले, हे ब्राह्मण देवता, आपण मुख्य आहात का. मी तुम्हाला प्रश्न केला त्याचं बी उत्तर दिले नाही. आपण मुख्य आहात, पण काही कामाशिवाय कुणी इथे येणार नाही आणि राजा आज्ञा अशी आहे की संपूर्ण चौकशी केल्याशिवाय कुणालाही प्रवेश करू देऊ नका. तेव्हा कृपया आपली माहिती सांगा आणि मग नगरात प्रवेश करा. शुकाने बोलावयास आरंभ केला. शुक खूप मोठे मुनी होते. गणेश पुराण ज्यांनी ऐकलं असेल त्याने शुकाचं नाव ऐकलं असेल. शुकाने शमीच्या झाडाला श्राप दिला. शमिकाची शमी झाली आणि मंदार जो होता मुलगा, मंदारी झाले. तो मुलगा आणि मुलगी कोण झाले, शुकाच्या शापेने झाले होते. आठवलं असेल तर तुम्हाला आठवलं असेल की शुक कोण आहे. शुकाने बोलावयास आरंभ केला. तुझ्या या बोलण्यावरून मला समजले की माझे इथे येण्यात मोठी चूक झाली. वडिलांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून मी राजाला भेटण्यासाठी म्हणून 2 पर्वत पार करून आलो. पण माझी फसवणूक जन्मदात्याकडून झाल्यामुळे कुणाला दोष देऊ नये. आपल्याच कर्माची फळे आपल्याला भोगावी लागतात. फिरावे लागतं म्हणून माणसाला धनाचा लोभ फिरवतो, पण लोभच नाही तरीसुद्धा ती इथपर्यंत आलो. माझ्या वडिलांनी सांगितले होते की जनक राजा ज्ञानी आहे, पण आमच्यासारख्यांना सुद्धा इथे प्रवेश नाकारला जातो. अर्थात राजा ज्ञानी असेल असं वाटत नाही. कोण म्हणतं असं. शुक त्या द्वारपालांना म्हणतो की राजा ज्ञानी आहे, मला असं वाटत नाही, पण आमच्यासारख्यांना सुद्धा इथे प्रवेश नाकारला जातो. अर्थात राजा ज्ञानी असेल असं वाटत नाही. जर कोणताच मोह नसेल अशा निरीच्छ माणसाला नेहमीच सुख असते. मी निराश असूनही मोहात सापडलो. मेरू पर्वत कुठे आणि मिथिला कुठे आणि तिथून इथवर चालत आलो मेरू पर्वताहून. या माझ्या भ्रमणाचे काय फळ मिळाले मला. दैवानेच माझी फसवणूक केली असे मला वाटते.
असो, प्रारब्धाचे भोग भोगायलाच पाहिजे. मग ते शुभ असो वा अशुभ, नसीबच माणसाला प्रयत्न करण्यास भाग पाडते. यात अर्थ नाही आणि शिकण्यासारखे तर नाहीच काही. राजा आहे पण प्रवेश मिळत नाही आणि राजा स्वतःच मात्र विदेही म्हणवतो. असे बोलून शुक चुपचाप उभा राहिला. तेव्हा द्वारपाल मोठ्या विनयाने म्हणाला, अहो ब्राह्मण देवता, मला क्षमा करा, कारण तुमची योग्यता न ओळखून मी तुम्हाला अडकवलं. तुम्हाला जिथे कुठे जाण्याची इच्छा असेल तिथे खुशाल जा, पण आपण महात्मा असल्यामुळे क्षमा याचना मागतो मी तुमच्याकडून की माझी भूल झाली. तुम्हीच भूषणच आहेत असं मला वाटतं. त्यावर शुक म्हणाला, अहो यात तुमची तर काहीच चुकी नाही ना. तुम्ही तर नोकर असल्यामुळे स्वामींची आज्ञा तुम्हाला पाळलीच पाहिजे, नाही तर तुम्हाला हाकलून देतील. म्हणूनच तर तुम्ही मला अडवलं. बरे, राजालाही दोष देता येत नाही, कारण चोर शत्रू वगैरे माहिती राजाने घेतलीच पाहिजे. खरा दोषी तर मीच आहे ना. तुमच्या घरी आलो, दुसऱ्यांच्या घरी अगूतपणे जाणे हेच कमीपणा माझा, असं शुक म्हणतात. दुसऱ्यांच्या घरी जाणे हेच कमीपणा आणणारे असतात. द्वारपालाने विचारले, विप्रराजा, सुख कशाला म्हणावे? दुःख म्हणजे काय? कल्याण साधू इच्छा नारायणे काय केले पाहिजे? शत्रू कोण? हितचिंतक कोण? या सर्व गोष्टी मला समजावून सांगा, असं कोण म्हणत आहे? द्वारपाल कोणाला? शुकाला. की सुख काय आहे, दुःख काय आहे, शत्रू कोण आहे, हितचिंतक काय आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी या सर्व कशा आहेत त्या मला समजावून सांगा ना. द्वारपालाने शुकाला सांगितले. मग शुकाने उत्तर दिले, कुठेही पाहाल तरी मनुष्य दोन प्रकारची माणसे दिसतील. कुठेही पाहिले तर मनुष्यात दोनच प्रकारची माणसे दिसतील. एक म्हणजे विषयाकडे आकर्षण असणारा अनुरक्त आणि दुसरा विरक्त. एक अनुरक्त आणि दुसरा विरक्त. त्यांचे चिंतनसुद्धा दोन प्रकारचे असते. वैराग्याचे पुन्हा तीन प्रकार, त्यांचे दोन प्रकारचे असते. चित्तसुद्धा वैराग्याचे आणि मग तीन प्रकारचे, तीव्र, मध्यम आणि मंद. विषयप्रेमी असणारे दोन प्रकारचे असतात. त्यापैकी एक मूर्ख आणि दुसरा चतुर. शास्त्र आणि बुद्धी यानुसार चातुर्य दोन प्रकार मोडते. बुद्धीचे योग्य अयोग्य असे दोन भेद. द्वारपालाने विचारले, महाराज, मी विद्वान नाही आणि अर्थ समजू शकत नाही, तेव्हा कृपा करून मला समजेल अशी साधीच भाषा सांगा, अशा प्रकारे सविस्तर करा, असं द्वारपाल शुकला म्हणाले. त्यावर शांतपणाने शुक म्हणाला, अरे, ज्याचे मन संसारात गुंतलेले असते तो अनुरक्त. जो संसारमध्ये राहतो त्याला त्याच्या मुलाबाळांची, बायकोची, आईवडिलांची, सर्वांची चिंता राहते, जबाबदाऱ्या राहतात. जो संसारामध्ये गुंतलेला आहे त्याला कुणाशीच कुठला वेळ नाही. वेद विद्या ज्ञान पुराणे हे ऐकायला त्याला काहीच वेळ नाही. तो फक्त त्याच्या कामात गुंतलेला आहे, तो संसारात गुंतलेला, त्याला अनुरक्त म्हणतात. त्याला अनेक प्रकारचे दुःख व सौख्य प्राप्त होत असते. पैसा, बायको, संतान, मान सन्मान, यश मिळाल्यासारखं सुख आणि न मिळाल्यासारखं तर मोठे दुःख होते. म्हणून नाना प्रकारचे प्रयत्न करून सुख मिळवले पाहिजे. जो या प्रयत्नात विघ्न आणेल आपला शत्रू समजावा. जे आपण पैसा कमवतोय, जे आपण पुराण ऐकतोय आणि पुराण ऐकणाऱ्याला कोणी आपण हे श्रवण करतोय देवी पुराण, आणि जर आपल्याला सांगितलं की काय देवी पुराण लावून दिलं आणि काय मोबाईल लावून बसताय आणि काय ऐकताय, हे विघ्न आणतात, तर ते कोण? शत्रू समजावे. मित्र हा सुख देणारा असतो. शास्त्रांचा अभ्यास केलेला चतुर मोहात फसणार नाही. मित्र हा आपल्या सर्व सुखात राहतो, पण मूर्ख माणूस नेहमी मोहामध्ये फसतो. मोहामुळेच फसतो मूर्ख मनुष्य. आत्मस्वरूपावर प्रेम करणाऱ्या म्हणजेच विरक्त पुरुषाचे सुख म्हणजे एकांतवास. आत्म्याचे चिंतन म्हणजे वेदांचा अभ्यास. सांसारिक गोष्टी म्हणजे त्याला दुःखदायक होतात. कल्याणाची इच्छा करणारा ज्ञानवंताला काम, क्रोध, प्रमाद अनेक प्रकारे शत्रू आहेत, पण संतोष सारखा त्याला त्रिभुवनात दुसरा पंधू नाही. सूत म्हणाले, शुकाचा उपदेश ऐकल्यावर तू ज्ञानी आहे ओळखून हे पहारेकरी त्याला घेऊन चालला. वाटेत अनेक दुकाने, खरेदी विक्री करणारे, राग द्वेष तसेच काम क्रोध असणाऱ्या लोकांचा कोलाहल ऐकत होते. रमणीय नगररचना पाहत होते. राजवाड्यापाशी जाऊन पोचले. तेथे दुसऱ्या रक्षकाने अडवले शुकाला. मोक्ष विचारात गुंग होऊन दाराबाहेरच उभा राहिला. त्याला ऊन सावली याची जाणीव नव्हती. बराच वेळाने राजा एक मंत्री आला. विनयपूर्वक नमस्कार करून त्याने दुसऱ्याला एका चौकात घेऊन आला. तिथे दिव्य सुवासिक फुलझाडांची बाग होती. ती दाखवून त्यांचा सत्कार केला. नंतर गायन विद्यन कामशास्त्रात निपुण निवडक सुंदर वेश्यांना त्यांनी त्यांच्या सेवा करण्याच्या मंत्राने आज्ञा केली व तो निघून गेला. त्या स्त्रियांनी शुकाचे पूजन केले, नाना तऱ्हांचे अन्न अर्पण केले. त्याला घेऊन त्या कामतूर सुंदरी वन दाखवत फिरल्या.
शुकाचे राजबिडे रूप पाहून व सर्वजणी त्यांच्यावर भुलल्या. पण जेव्हा शुकाचा विरक्त स्वभाव त्यांना समजला तेव्हा त्या शुद्ध भावनेने त्याची सेवा करू लागल्या. शुक त्याच्याकडे मातृभावनेने पाहत शांत होत्या. त्या जो वेश्या राजाने पाठवल्या होत्या की जा तुम्ही आपल्याकडे आलेले पाहुणे कामांतुरी सुंदरी, खूप चांगल्या चांगल्या सुंदरी, की जा तुम्ही त्यांची सेवा करा. पण शुक काय करत होते? त्या सुंदरींना मातृभावनेने पाहत होते. आपल्या सर्व आई आहेत या भावनेने पाहत होते. मग त्या सर्व स्त्रियांनी त्यांची अशी सेवा केली की ह्या आपल्याला तर मातृभावनेने पाहत आहेत. मग अतिशय सुंदर असा शृंगारलेला बिछाना त्यांच्यासाठी तयार केला. पण पाय धुवून दर्भ हाती धरून तो संध्या करून ध्यानस्थ बसला. 1 प्रहर रात्र झाली तेव्हा तो झोपी गेला. 4थी प्रहर उठला व पुन्हा ध्यानाला बसला. नंतर स्नान करून तो शांतपणे बसून राहिला. शुक आल्याचे वृत्त कळताच राजा दैनंदिन नित्याची कर्मे आटपून मंत्रासह आला. पुरोहिताला पुढे करून त्याने त्याची पूजा केली. उत्तमपैकी आसन दिले व 1 दुभती गाय त्याला अर्पण केली. चांगलीवाली दूध देणारी दुभती गाय त्याला अर्पण केली. परस्परांचे क्षेमकुशल विचारून शुक आसनावर बसले. राजाने शुकाला विचारले, त्याच्यासारखा नुस्प्री व्यक्तीचे आगमन कोणत्या हेतूने झाले आहे? जे काम असेल ते त्याने सांगावे. शुकाने उत्तर दिले, माझ्या पित्याने मला सांगितले की गृहाश्रम हा सर्व आश्रम श्रेष्ठ आहे म्हणून मी स्वीकारावा, पण तो बंधनकारक आहे असे म्हणून त्याची आज्ञा ऐकून त्याने वारंवार सांगितले की विवाह बंधनकारक नसतो. तरीही मला ते पटेना म्हणून मला त्यांनी शंका निवारण करून घेण्यासाठी मिथिलीमध्ये येण्यास सांगितले. मी लग्नाला नाही म्हणत होतो आणि मग माझ्या वडिलांनी सांगितले की तू मिथिलीमध्ये जा, तुला तेथे शंकाचं निरासन होईल. त्याने असे सांगितले, मग या नगरीचा राजा जनक हा कर्मनिष्ठ असून जीवनमुक्त आहे. त्याचे विदेही हे नाव प्रसिद्ध आहे. तरीही तो निष्कंटक आहे. राज्याचे पालन करतो, प्रजाची सेवा करतो. एवढे सर्व जबाबदारी सांभाळूनही तो राजा माया बंधनापासून मुक्त आहे. तू ते राजाचं बघ, राजा कसा करतो. तर मग मी तर कंदमुळे खाऊन निर्वाह करतो, मग मी का घाबरावे? पुढे ते म्हणाले, मी तुझी भेट घ्यावी, त्याने माझा मोह नाहीसा होईल. मग मी विवाह करावा या माझ्या शंका तुला सांगाव्यात, म्हणजे माझ्या शंकाचं निरासन होईल. एवढं कार्य झाले म्हणजे ताबडतोब परत मला पित्याकडे गेले पाहिजे. म्हणून भूपाळा मी इथे आलो आहे. तेव्हा हे निष्पाप राजेंद्रा, आता यापुढे मी काय करावे त्याचे मार्गदर्शन कर. तपस्या, तीर्थयात्रा, व्रताचरण, यज्ञादी कृत्ये, वेद अभ्यास, गुरुसेवा, ज्ञान यापैकी कशामुळे मोक्ष मिळेल ते मला सांगा. निसंदेह शब्दामध्ये सांगा की याच्यामधून मला कशामुळे मोक्ष भेटेल. एवढे सांगून शुक एकदम स्तब्ध राहिला. राजाने बोलावयास सुरुवात केली. तो म्हणाला, मी जे सांगतो आहे ते लक्ष देऊन ऐक. मुंज झाली की गुरुपाशी वेदाचा अभ्यास करावा. मुंज झाली म्हणजे 5 वर्षाचे झाले, 4 वर्षाचे झाले, 8 वर्षाचे झाले, गुरुजवळ आपण शाळेत जातो म्हणजे वेद अभ्यास घ्यायला जातो. मग त्यानंतर गुरुच्या आश्रमात राहावे. अभ्यास पुरा झाल्यानंतर गुरुला दान दक्षिणा अर्पण करून सोंडमुंज करावी. सोंडमुंज म्हणजे 18 वर्ष गुरुला दक्षिणा द्यावी, म्हणजे 18 वर्षापर्यंत शाळा शिकवावी. मग लग्न करून गृहाश्रमाला आरंभ करावा आणि आपली नित्याची नैमित्तिक कर्म करून उपजीविका चालावी. सत्यवचने असावे, पवित्र राहावे, कोणाचे मन दुखवू नये, कोणाच्या चुगल्या चाळ्या करू नये, निरीच्छ मनाने राहावे, निरीच्छ संतोषी असावे, जेवढे भेटेल त्याच्यात सुखात राहावे, जे आहे आपल्याजवळ त्याच सुखात राहावे, दुसऱ्याची वस्तू बघून कधीच जळू नये. मग पुढे मुलगे नातू झाल्यानंतर वानप्रस्थ आश्रम स्वीकारावा. जर आपल्याला नातू मुलं बाळं झाली मग वानप्रस्ताव आश्रम स्वीकारावा, म्हणजे आपण पोथी पुराण ऐकावे, वानप्रस्ताव स्वीकारावा. आपल्या पत्नीची जबाबदारी मुलावर सोपून द्यावी आणि मग नंतर अग्निहोत्रामध्ये आत्मसमारोप करावा. शुद्ध वैराग्य प्राप्त झाले की मग संन्यास घ्यावा. जो विरक्त असेल त्याच्याशिवाय कोणीही संन्यास घेण्यास पात्र नाही असे वेदवचन आहे आणि ते त्रिकाल बाधित सत्य आहे असे माझे मत आहे. प्रत्येक मानवाकरता जन्मापासून तो मरेपर्यंत 48 प्रकारचे संस्कार वेदांत दिले गेले आहेत. प्रत्येक व्यक्तीकरता 48 संस्कार वेदांमध्ये दिले गेले आहेत. त्यातील 40 संस्कार तर गृहस्थासाठीच सूक्तकारांनी सांगितलेले आहे. मोक्षाची इच्छा असणाऱ्याला शम दम वगैरे 8 संस्कार आहेत. तसेच एका आश्रमातून क्रमाक्रमाने दुसऱ्यात प्रवेश करावा अशी महात्म्यांची परंपरा आहे. त्यावर शुकांनी विचारले, ज्ञान आणि विज्ञान या अभ्यासामुळे बुद्धीत जर वैराग्य उत्पन्न झाले असेल तर मग आश्रमात राहावे की सर्व संग परित्याग करून वनात राहावे. जनक शांतपणाने सांगू लागले, हे पा,
ही जी इंद्रिय आहेत ना ती फार बलवान असतात. जी आपल्याजवळ इंद्रिय आहेत ती फार बलवान असतात आणि ती कुणाच्याच ताब्यात राहत नाही. ती कच्च्या अंतकरणाच्या मनुष्याला विकारी बनवतात. जर भोजन सुख, शय्या सुख, पुत्राची इच्छा, पुत्रांची वासकामना संन्यासी मनुष्याच्या मनात उद्भवल्या तर त्याने काय करावे? अरे, या वासनाचा फार मोठा दुर्धर आहे. तो इतर कशानेही शमत नसतो. म्हणून या वासनाची शांती व्हावी यासाठी हळूहळू चुचकाराने क्रमाक्रमानेच त्याचा त्याग केला पाहिजे. जो उंचावर झोपेल त्यालाच पडण्याची भीती असते. खाली जमिनीवर झोपलेल्याला भीती कशाची? भीतीच नाही वाटत त्याला. एकदा संन्याश्रम स्वीकारल्यानंतर जर कुणी भ्रष्ट झाला तर मग त्याला प्रायश्चितच नाही. त्याचप्रमाणे पुढचा मार्गही नाही. एखादी मुंगी वृक्षाच्या मुळापासून निघते व हळूहळू चालत राहते आणि न थकता वृक्षाच्या शेंड्यापर्यंत जाते. विज्ञानाच्या शंकेने पक्षी मात्र एका झोपेत उडान करून शेंड्याकडे जातो, परंतु पक्षी थकतो पण मुंगी मात्र आरामात राहते. तसेच जर अंतःकरण शुद्ध नसेल तर माणसांचे प्रबळ अशा मनामुळे पतन होते. म्हणूनच धीरे धीरे आश्रमी असावे म्हणजे मन शांत होते. गृहस्थ्रमी पुरुषाने जर शांत व सुविचारी राहिले, इंद्रियांचा संयम करून राहिले, लाभ अगर हानी झाल्यास वैतागून न जाता समाधी राहावे. समाधानी प्रत्येक वेळा आपलं मन समाधानी राहून ठेवावे. आपली आवश्यक ती कर्मे केली पाहिजे. गृहस्थ्रमाचा खेद न मानता जे काही प्रारब्ध मिळेल ती स्वीकारून स्वहिताचा विचार करावा तर तो मुक्तच होईल यात शंका नाही. मी राजाचा उपभोग घेत असून सुद्धा जीवन मुक्त आहे व मुक्तपणे राहतो, तसाच तूही राहा. मी जसा राहत आहे तसा तू पण राहा. हे जे दिसणारे जग आहे हे मायापासून झालेले असल्यामुळे दिसते आहे. हे सर्व जग मायेचे, मोह मायाचे दिसत आहे. परमार्थामध्ये तसे नाही. मग आत्म्याला बंधन कसले? सूर्यामुळे वस्तू दिसतात पण सूर्याला बांधू शकत नाही. तसेच पंचमहाभूते त्यांचे परिणाम हे दिसतात. दिसणारी गोष्ट दाखवणारे कसे काय बंधन घालू शकतील? आत्मा कधीही प्रत्यक्ष दिसत नाही. मागच्या खूप काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला हाच प्रश्न, आणि तुम्हाला माहिती मी देवी पुराण पहिल्यांदाच वाचत आहे. तर आत्मा हा प्रत्यक्ष दिसतो का? नाही. तर तो कसा दिसतो? गणेश पुराणांमध्ये सांगितलं होतं. तर आत्मा हा कधीच प्रत्यक्ष दिसत नाही, तो अनुमानानेच जाणता येतो. तो अविकारी पवित्र आत्मा कसा काय बंधनात सापडेल? सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींचे सर्वात मोठे कारण म्हणजे मन. सुख पण जे देतो ते मन आणि दुःख पण देतो ते मन. म्हणून आपले मन हर समय, हर मिनिट, हर सेकंद प्रसन्न ठेवावे. ते निर्मळ ठेवावे, पवित्र ठेवावे. निर्मळ होईल तर मग सर्वत्र निर्मळच आपलं सर्व चांगलं होईल. सुखतच सुख राहील, दुःखाची वासना होणार नाही. मनाचा चंचलपणा आणि अज्ञान हे दोन गोष्टींमुळे ते मलिन होते. जर आपलं मन चंचल, वाऱ्यापेक्षा बी तेज आपलं मन धावत असतं. चंचल मन क्षणिक कुठे क्षणिक कुठे क्षणिक, तुम्ही पुराण पण वाचत आहे तरी बी क्षणिक तुमचं कुठं तरी मन असेल, माझा मुलगा शाळेत काय करतो आहे, मग याने जेवण केलं नाही, ते आले नाही, म्हणजे मन तुमचे चालू आहे. पुराण ऐकता ऐकता मन चंचल असते. वाऱ्यापेक्षा बी वेद खूप तेज गतीने पळत असते. म्हणून या मनावर, चंचल मनावर ताबा ठेवलेलाच चांगला. जोवर मन निर्मळ होत नाही तोवर सर्व तीर्थयात्रा तुम्हाला मिळणार नाही. त्रिकाल स्नानाचा सुद्धा काही उपयोग होणार नाही. जर तुम्ही तुमचे मन एकाच ठिकाणी स्थायी ठेवले तर सर्व तीर्थांचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. तपोनिधे बंधनाचे व मोक्षाचे कारण हेच असून देह, जीवात्मा, इंद्रिय यापैकी कुणीही नाही हे नीट ध्यानात घ्यावे. आत्मा हा नित्य शुद्ध व स्वतंत्र असल्या कारणाने तो कधीही बंधनात सापडू शकत नाही. आत्मा हा कोणाच्याच बंधनात राहत नाही. मेल्यानंतर शरीर सुटते, आत्मा सुटत नाही. मागच्या बी खूप काही व्हिडिओमध्ये हे सांगितलं होतं. मेल्यानंतर फक्त आत्मा आपली शरीर सोडून दूर जाते. ते बघतं आपल्याला की आपली शरीर सुटलं आहे. ते वर बी ज्या वेळेस आपल्याला यमदूत घ्यायला येतात, जर जसे कर्म केलेले राहिले तसे दूत आपल्याला घ्यायला येतात. देवदूत, देवीचे दूत, विष्णूचे दूत, शिवचे दूत, गणेशचे दूत, जे पण तुम्ही देवीची सेवा करत आहोत ते दूत आपल्याला घ्यायला येतात. यमदूत आपल्याला हात लावत नाही. तर जे पण दूत आपल्याला घ्यायला येतात तर शरीर खाली पडलेलं दिसेल, आत्मा आपला
तो विमानात बसलेला दिसेल. म्हणून या आत्म्याला कोणीच बंधनात सापडू शकत नाही. वारंवार या चक्रामध्ये, कर्मचक्राच्या भट्टीमध्ये जन्म मृत्यू सतत चालू राहतो. या आत्म्यामधून हा आत्मा लगेच दुसऱ्या शरीरात प्रवेश होतो, दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये प्रवेश होतो आणि ह्या आत्म्याला कोणीच सापडू शकत नाही. पण मन तसे नसल्यामुळे त्याला बंधन व सुटका आहे. ते जेव्हा शांत होईल तेव्हा आपल्या हाती आपण शांत करू शकतो, तेव्हा सर्वत्र शांती असते. जर आपण संताप केला तर संतापामध्ये आपले मन भटकून जाते. म्हणून मन केव्हाही शांत असावे. हा माझा शत्रू आहे की हा माझा मित्र आहे हे मन आपल्याला ओळखून देते. म्हणून मन शांत ठेवून सर्वांना ओळखवावे. बंधन सुटका आहे हे जेव्हा मन शांत होईल तेव्हाच असं होतं. माझा मित्र, तो दुसरा तटस्थ. सर्व मनात उत्पन्न होणारे भेद द्वैत बुद्धीमुळे भेद निर्माण होतात. एकात्म मनात असेल तर भेद उत्पन्न होणार नाहीत. मी जीव नसून मीच ब्रह्म आहे यात काहीच शंका नाही. पण ब्रह्म हे जीव यातील भेद बुद्धीमुळे संसार बांधतो. हे भाग्यवंता, अज्ञान जे म्हणतात ते हेच होय. ज्ञानामुळेच हे अज्ञान नाश पावते. म्हणून विचारी मनुष्याने सदैव यावर चिंतन केले पाहिजे. उन्हाचा त्रास नसेल तर सावलीची सुख कळणारच नाही. तसेच अज्ञान आहे म्हणून ज्ञानासाठी खटपट करावी लागते. त्रिगुण गुणामुळे पंचमहाभूते त्यांच्या स्वभावाप्रमाणे इंद्रिय आपापल्या वृत्तीनुसार वागणारच. यात आत्म्याचे मुळीच संबंध नाही. वेदांनी धर्मरक्षणासाठी नियम उत्पन्न केले आहेत. तसे जर नसेल तर स्वगताच्या बुद्धिप्रताप्रमाणे वागून धर्मनिष्ठ होईल आणि धर्म नष्ट झाला मग सर्वत्र स्वैराचार माजेल आणि वेद निर्मिती नियमानुसार चालणे हेच हितकारक आहे. हे सर्व ऐकल्यावर शुक म्हणाले, भूपते, माझ्या मनात वरील सर्व ऐकूनही काही शंका शिल्लक आहे. त्या विचारतो, वेद प्रणित धर्माप्रमाणे हिंसा मान्य आहे आणि हिंसा तर अत्यधर्मिक आहे. सोमरस पिणे, पशुच्या बळी देणे, तसेच सोमांत्रिणीपणे यज्ञामध्ये तर मद्य, जुगार, नाना प्रकारची व्रते करणे अशासारख्या गोष्टींना मान्यता आहे. अनेक वर्षापूर्वी शशुबिंदू नावाचा राजा होऊन गेला. त्याने नीती न्यायाने दीर्घकाळ राज्य केले, पुष्कळ यश केले. नंतर त्याने धर्मकृत्याच्या यज्ञात बळी दिलेल्या पशूंच्या कातड्यांचा एक विंध्य पर्वतासारखा पहाड केला. तेव्हा मेघवृष्टी होऊन त्याच्या चर्मणवती नावाची पवित्र नदी उत्पन्न झाली. अखेर त्याला स्वर्गाची प्राप्ती झाली. खूप मोठी चर्मणवती नदी, हे खूप मोठी नदी आहे, सर्व खरे. पण माझ्या मनाला मात्र वेदातील धर्माची आवड वाटत नाही. कारण सर्व सुख कायमचे टिकणारे नसे. स्त्री सह भोग भोगून माणसाला सुख मिळते. म्हणून सर्व सुख कुठे आहे? जो स्त्री संभोग करतो त्यालाच सर्व सुखे मिळतात. पण तो तसा भोग मिळाला नाही तर हे सर्व दुःख होते. तेव्हा जीवन मुक्त कसे होता येईल? असे जनकाने उत्तर दिले. धर्मकृत करीत असताना जरी हिंसा होत असेल तरी सकाम कृत्य करण्यासाठी ती हिंसा असते, परंतु निष्कामासाठी मात्र नसते. जी कर्म अहंकार विहित बुद्धीने निर्वाणपणे केली जातात ती ईश्वरपर्ण केली जातात. त्यांना ज्ञानी लोक न केल्याप्रमाणे समजतात. ज्याप्रमाणे इंधनाच्या ज्वलाप्रमाणे मुळेच धूर तयार होत असतो, इंधन जळून गेल्यानंतर मग केवळ अग्नीच उरतो, त्याप्रमाणे वेद प्रणित अहिंसा आहे. सकामासाठी ती हिंसाच आहे, पण कर्तव्य बुद्धीने निष्काम कर्म करण्यासाठी मात्र तीच अहिंसा आहे. किंबहुना ज्यांना मांस भक्षणाची आवड असते त्यांना त्यापासून कर्माक्रमाने निवृत्त करण्याच्या उद्देशाने निष्कामपणे फक्त यज्ञातच हिंसा करण्याची अनुमती चित्तशुद्धीसाठी दिली गेली आहे. एरवी चित्तेंद्रिय व मोक्षार्थी मनुष्यासाठी ही अहिंसाच आहे. शुकाने जनकाला पुन्हा प्रतिप्रश्न केला. त्याने विचारले, राजन, मायेत गुरफटला गेलेला पुरुष निष्प्रिय असणे कसे शक्य आहे? जो मायेत गुरफटला गेलेला आहे, खूप संसार सागरमध्ये गुरफटला गेलेला आहे, मग तो कसा काय निष्प्रिय असणे शक्य आहे? नित्य काय आहे, अनित्य काय आहे याचा विवेक केला तर काय आहे? शास्त्रज्ञान जरी झाले तरी मन ममत्व सोडित नसेल तर तो माणूस मुक्त कसा काय होणार? नुसत्या दिव्याबद्दल गोष्टी ऐकल्यामुळे अंधाराचा नाश होतो, तसेच शास्त्र जाणून सुद्धा अंतःकरणाला अज्ञानरूप अंधार जाणून नाही. म्हणून ज्ञानी पुरुषाने सुद्धा सर्व प्राणी मात्राविषयी प्रीतीची बाळगली पाहिजे. मग गृहस्थ मला हे काम कसे काय साधेल? त्याला धनसंपत्ती इच्छा, राज्यसुखाची इच्छा, युद्धात विजयी होण्याची इच्छा हे सर्व असणार. मग जीवनमुक्त कसा काय होईल? चोर व सज्जन यातील फरक तुला जाणवतो ना? मग तू मुक्त कसा? चोर आणि सज्जन यातील फरक तुला जाणवतो, हे माझे ते दुसऱ्यांचे ते हे कळते. पण तू विदेही कसा? कडू तिखट तुरट आंबट चवीला फरक जाणतोस का? चांगले तुला कसे काय समजते? चांगले ते तुला आवडते, वाईट आवडत नाही. तसेच झोप, स्वप्न, जागृती तुझ्या ठिकाणी आहे. मग तुर्य अवस्था कुठली राहिली? सैन्य, घोडे, रथ, हत्ती या गोष्टी माझ्या मालिकेच्या आहेत.
ते तुला जाणवते की नाही? हे राजा, तू चांगले तेच खातोस, कधीही आनंदी तर कधी बेचैन असतो. सर्प आणि पुष्पहार यांना सारखे कसा काय मानशील? राजन, माती आणि सोने यांना सारखेच जो समजेल तोच मुक्त होय. तो सर्व प्राण्यांमध्ये एकात्म भाव ठेवतो, तो सर्वांमध्ये सारखेच प्रेम करतो, तोच मुक्त होय. जो सुखाला सारखे समजतो, जो दुःखाला सारखे समजतो, जो सुख दुःखात सर्व समय सारखा समजतो, त्याचीच मुक्ती होय. ज्याला लालसा नाही, धनाची लालसा नाही, कशाची लालसा नाही, परस्त्री परधन याची लालसा नाही, तोच मुक्ती होय. आता अगदी मनापासून सांगता, घरामध्ये खरोखरच माझे चित्त रमत नाही. निसंग होऊन एकट्यानेच निहर्तपणे भटकत राहावे हेच मला आवडते. एखाद्या हरिणीप्रमाणे निसंगपणे वन्य फळे कंदफुळे खाऊन मी फिरत राहीन. मला सौंदर्यवती पत्नी, घर, धन याची खरीच जरूरत नाही. माझे मन गुंतत नाही, संपूर्णपणे विरक्त झाले आहे. तुझ्या मनात संसारविषयीचे विचार असतात, पण मी विमुक्त आहे असे सांगणे तुझे ढोंग आहे असे दिसते. तुला केव्हा धनाची चिंता, केव्हा शत्रूची तर केव्हा सैन्याची चिंता असते. तर मग तू निश्चित कसा? कर्मनिष्ठ, जितेंद्रिय, मिताहारी, वैशाखनप्रमाणे मुनीही संसाराची व्यर्थता जाणून सुद्धा मोह होतो. तेव्हा तुझ्या वंशातील लोकांची विदेह ही पदवी म्हणजे एका प्रकारची इतराची दिशाभूल वाटते. त्यामुळे सर्वजण फक्त नावाचेच विदेही आहेत, खरोखरच विदेही नसावेत. तुझ्याच वंशामधील पूर्वी एक निमी नावाचा राजा होता. एकदा असे झाले की एक यज्ञ करावा असे ठरवून त्याने त्याचे गुरु वसिष्ठ त्यांच्यापाशी गेला. त्याने त्यांच्या यज्ञकृताचे पौरोहित्य करण्याचे आमंत्रण दिले. वसिष्ठ म्हणाले की आधीच इंद्राने यज्ञ करताना निमंत्रण दिल्यामुळे अगोदर त्यांचा यज्ञ ते पुरा करतील व नंतर राजाकडे येतील. तोपर्यंत त्याने यज्ञीय साहित्यांची जुळवाजुळव करावी असे सांगून ते अमरावतीला निघून गेले. इकडे अशी गोष्ट झाली की निमी राजाने दुसऱ्या कुणाला तरी पुरोहितांचे आमंत्रण देऊन संपन्नतापूर्वक यज्ञ पुरा केला. ही वार्ता जेव्हा वसिष्ठांना समजली तेव्हा त्यांना राजाचा फार राग आला आणि त्या रागाच्या बराच शापवाणी उच्चारली. अरे, गुरुची अवहेलना करणाऱ्या तुझा देह पतन होईल. तेव्हा राजाने त्याची उलट शाप दिला की त्याचाही देह पतन होईल. अशा प्रकारे परस्परांना दिलेल्या शापामुळे दोघांचेही देह पतन पावले. आता हे राजा, तू मला सांग की निमी हा विदेही होता, मग त्याने स्वतःच्या गुरुलाच कसा शाप दिला? मला तर तुमचे विदेह हे नाव मोठे विनोदी वाटते. नंतर वसिष्ठांनी पुन्हा जन्म घेतला. शुकाचे हे प्रदीर्घ भाषण शांतपणाने राजाने ऐकून घेतले. नंतर तो म्हणाला, हे ब्राह्मण श्रेष्ठा शुका, तू ते सांगितलेस ते सर्व खरे आहेत, त्यात अवास्तव असे काहीही नाही. पण एक गोष्ट लक्षात घे की व्यास माझे गुरु आहेतच, पण मान्यवर व्यक्तीसुद्धा आहेत. त्यांनी जे सांगितले ते खरे आहे. तू वडिलांना सोडून रानात जावे असे म्हणतोस, पण तिथेही हरिण वगैरे तुझा संबंध जडणार नाही. हे कशावरून? सर्व ठिकाणी पंचमहाभूते आहेत, तरी तू तिथे निसंग कसा राहू शकशील? आहार वगैरे गोष्टीची तुला काळजी असणारच, मग तू निश्चिंत कसा होणार? दंड व आसनाची जशी तुला वनातही चिंता आहे तशीच माझ्या मनात राज्याची चिंता असते. एवढ्या लांबवरून येऊन सुद्धा तुझ्या मनात विकल्प आहे, परंतु मला विकल्प किंवा शंका नाहीत. मी सदा सर्वदा निर्विकल्प आहे. हे ब्राह्मण, मी निसंकोचपणाने झोप घेतो व सुख पण उपभोगतो, यात गुंतलेला नाही. अशी दृढ भावना असल्यामुळे मी सदा सुखी आहे असे जनक राजाने म्हणाले. मी बद्ध आहे, या भावनेमुळे मी दुःखी आहे, पण भावनेचा त्याग कर आणि समाधानी वृत्ती ठेव. सुखी हो. शरीर माझे आहे, पण मी बांधला गेलेलो नाही आहे. आत्मा परमात्मा, आत्म्याला कोणी बांधू शकत नाही, म्हणून या भावनेमुळे तू दुःखी होतोस. धन घर राज्य माझे नव्हे, माझा ठाम निश्चय आहे. देह जिथे माझा स्वाधीन नाही तिथे राज्याचे ममत्व कुठून असेल? हीच मुक्ती, हीच मोक्ष होय. तर हे मोक्षाचं कारण हे आहे, म्हणून या संसार सागरात मोह माया हे सोडून घ्यावे. सूत म्हणाले, असे जनकाचे निश्चयात्मक बोलणे ऐकल्यावर शुकाच्या मनाला मोठी प्रसन्नता वाटली. तो राजाचा निरोप घेऊन पुन्हा वडिलांपाशी गेला. व्यासमुनींना मोठा आनंद वाटला. त्यांनी त्याला जवळ घेतला आणि क्षेमकुशल विचारले. नंतर वेदशास्त्र संपन्न कुशाग्र बुद्धी असणारा शुक पित्याजवळ राहू लागला. राजासनावर असलेल्या महात्मा जनकाची मुक्त अवस्था पाहिली असल्यामुळे तो सुद्धा आश्रमात राहिला. पित्रांची एक पिवरी नावाची स्वरूप सुंदरी आणि गुणवान अशी मुलगी होती. योग साधना चालू असताना त्याने तिच्याशी विवाह केला. तिला त्याच्यापासून 4 मुलगे 1 मुलगी झाली. त्यांची नाव कृष्ण, गौरप्रभ, भूरी आणि देवश्रुत अशी ठेवली. कन्येचे नाव कीर्ती असे ठेवले. विभ्रजांचा मुलगा अनुशयी त्यांच्याशी तिचा विवाह झाला. तिलाही श्रीमान ब्रह्मदत्त नावाचा प्रतापी असा मुलगा झाला. तो राजा असूनही ब्रह्मज्ञानी होता. मग त्याला पुढे नारदाच्या उपदेशाप्रमाणे ज्ञानप्राप्ती झाली आणि मुलांच्या स्वाधीन राज्य करून तो योग साधना करू लागला.
बद्रिकाश्रम राहून नारदाकडे मिळालेल्या मायाबीज मंत्राच्या जपाने तो पूर्ण ज्ञानी असा झाला. इकडे शुकानेही आश्रम सोडला आणि नारदाच्या उपदेशानुसार कैलास पर्वताच्या एका रमणीय शिखरावर जाऊन ध्यानस्थ बसला. त्याला उत्तमपैकी सिद्धी प्राप्ती झाली आणि तो एकाएकी उसळून आकाशात गेला व तिथे एखाद्या सूर्यासारखा प्रचंड तेजाने तळपडू लागला. त्याच्या उसळच्याच्या वेगाने शिखराचे तुकडे झाले. बरेच उत्पात घडून आले. एखाद्या वायूसारखा तो अवकाशात भ्रमण करू लागला. सर्व देव देवता त्याची स्तोत्रे गाऊ लागले. पण व्यास मात्र मुलांच्या विरहाने दुःखी झाले. शुकाचे नाव घेऊन ते त्याला हाक मारू लागले. शुक ज्या शिखरावर जाऊन ध्यान करीत असे तेथे त्याला त्याची दीनवाणी अवस्था जाणून सर्व भूत स्वरूप झालेल्या शुकाने प्रतिध्वनी केली. अजूनही त्या जागी प्रतिध्वनी होत असतो. त्या व्यासांचे रडणे काहीही थांबेना. तेव्हा प्रत्यक्ष शंकर तिथे आले आणि ते व्यासांना म्हणाले, तू आता शोक आवरता. तुझ्या सर्वश्रेष्ठ अशा योगी पुत्राला दुर्लभ गती मिळाली आहे. तुझ्यासारख्या श्रेष्ठी ब्रह्मज्ञानी महात्म्याने शोक करता कामा नये. अरे उलट अशा पुत्रामुळे तुझीच कीर्ती वाढली आहे. आणि मग व्यास रडत रडत बोलू लागला, हे महेश्वरा, दुःखा जाता जात नाही. त्याला काय करू? मुलाचे दर्शन झाल्याशिवाय माझ्या डोळ्यांची तृप्ती होणार नाही. शंकर म्हणाले, ठीक आहे. असे आहे तर मग तुझ्याजवळ तुझ्या मुलाची छाया दिसेल. ती पाहूनच आपला शोकावर. सूत म्हणाले, त्याचवेळी आपल्या मुलांची छाया व्यासांनी पाहिली. अशा प्रकारचे वर देऊन महादेव गुप्त झाले. पुत्रांच्या वियोगामुळे अत्यंत दुःखी झालेले व्यास आपल्या आश्रमाकडे परत गेले. व्यासांचे पुढील चरित्र. कुरुवंशाच्या व्यासाकडून विस्तार. सर्व ऋषींनी सुताला प्रश्न केला. शुकाला त्या परमगती मिळाली. मग व्यासांनी पुढे काय केले ते आम्हाला सविस्तरपणे सांग. सूत सांगू लागले, वेद अभ्यासपणे पूर्ण केलेले असे व्यासांचे 4 शिष्य होते. त्यांची नावे अस्तित, देवल, वैश्यपान, जैमणी अशी होती. तसेच सुमंत या नावाचा आणखी एक शिष्य होता. तो सर्वजण व्यासांची आज्ञा घेऊन धर्मप्रचार करण्यासाठी निघून गेला. आता तर व्यास अगदीच एकटे पडले होते. शुकाच्या विरहाचे दुःख जर ताजेच होते, पण व्यासांनी कुठेतरी दूर जावे असा विचार केला. त्यांनी एकदम आपली आई सत्यवतीची आठवण केली आणि नदी काठावरील आपल्या जन्मभूमीकडे आले. निषाद राजाजवळ तिची चौकशी केली. तेव्हा तिचा राजा शंतनूबरोबर विवाह झाल्याचे त्यांना समजले. त्या निषादाने मोठ्या भक्तिभावाने व्यासमुनींचे पूजन केले आणि हात जोडून बोलला, मुनिवर्य, आज देवांना सुद्धा दुर्लभ असे आपले दर्शन झाले, पण माझे कुळ पावन झाले. हे ब्राह्मणदेव, आपल्या योग मायेचे कारण काय हे सांगा. आम्ही सर्वजण आपले सेवक आहोत. तेव्हा व्यासांनी सर्व सरस्वतीच्या काठी आश्रमी बांधला आणि ते तप करीत तिथेच राहिले. तेजस्वी अशा शंतनूपासून सत्यवतीला चित्रागंध आणि विचित्रवीर्य असे 2 मुलगे झाले आणि तिची सवत गंगा हिला एक पुत्र झाला. त्यांचे नाव भीष्म ठेवले. 3 पुत्रांकडून पाहून शंतनू स्वतःला देवपेक्षाही श्रेष्ठ समजू लागला. सुखाने राज्य करू लागला. काही काळानंतर देवगतीनुसार शंतनू मरण पावला. भीष्माने यथाविधी पित्याचे उत्तर कार्य पार पाडले. त्याने चित्रगंधाला राज्य अभिषेक करून गादीवर बसवलं. सर्व ज्येष्ठ पुत्र असून राज्यावर न बसण्यामागचे कारण म्हणजे शंतनूचा सत्यवतीशी विवाह होण्याअगोदर त्याने तिच्या वडिलांना मी विवाह करणार नाही असे वचन दिले होते. म्हणून त्याचे नाव देवव्रत असेही प्रसिद्ध होते. सत्यवतीचा मोठा मुलगा चित्रगंध हा फार बलवान होता. शत्रूंचा पराभव केला होता. एकेवेळी मोठ्या सैन्यासह शिकार करीत फिरत असताना एक चित्रगंधा नावाचा गंधर्वपती आकाशामार्गाने चालला असताना त्याने राजाला पाहिले. तसेच तेथे त्याने त्याची विचारपूस केली आणि तुम्ही कोठून आले आहात असे सांगितले. आणि मग विचारपूस करताना शिकारीला फिरत असताना मग त्याने राजाला पाहिले. तसाच तिथे उतरला. त्यांनी युद्धासाठी आव्हान दिले. तेव्हा त्याच्यामध्ये 3 वर्षांपर्यंत एक कुरुक्षेत्रातील अरण्यात युद्ध झाले. पण शेवटी तो राजा त्या गंधर्वाच्या हातून मरण पावला आणि इंद्रलोकी गेला. आणि उत्तर कार्य भीषणानेच केले. मंत्रगणांनी भीष्माचे सांत्वन केले आणि विचित्र वीर्याला राजावर बसवले. सत्यवती शोक आवरून एका पुत्राकडे पाहून संतोष मनाने मानून राहू लागले. आपला भाऊ राजा झाल्याचे पाहून व्यासात सुद्धा आनंद झाला. विचित्रवीर्य विवाह योग्य झाला. भीष्म त्याच्या विवाहाचा विचार करू लागला. त्याच सुमारीस काशी राजाने 3 मुलींची स्वयंवर मांडली होती. सर्व राजे राजपुत्र तेथे त्यासाठी आले होते. तिथे एका रथात महापराक्रमी भीष्म गेला आणि सर्व राजांचा पराभव करून 3 मुलींना त्यांनी पळवून आणले आणि आपल्या आई, बहीण, कन्या असे भीष्माने वागवले. नंतर सत्यवतीशी विचार विनिमय करून त्यांनी चांगल्यापैकी ज्योतिषांची सलामत सल्लगत केली. उत्कृष्ट मुहूर्त पाहून तिघांचा विचित्र वीर्याबरोबर
बरोबर विवाह ठरवला आणि त्यानंतर मोठ्या मुलीने भीष्माची भेट घेऊन त्याला सांगितले की तिने पूर्वीच शाल्व राजाला मनाने स्वयंवरात पसंत केले होते, त्यानेही तिला पसंत केली होती. तेव्हा भीष्म धर्मनिष्ठ असल्यामुळे ते उचित असले, पण त्याने काय करावे? भीष्माने बाबतीत ब्राह्मण, वृद्ध, सत्यवती याचे मत घेतले. तिने सन्मानपूर्वक शाल्व राजाकडे पाठवून दिली. जेव्हा तिने वस्तुस्थिती शाल्वाला सांगितली, भीष्माचे न्यायचरण सांगितले, आपल्याला मनातील भावना व्यक्त केल्या, तेव्हा तिने उत्तर दिले. तो म्हणाला, हे सुंदरी, माझ्या देखतच भीष्माने तुझा हात पकडून तुला रथात घेतले. यास्तव मला तुझा आता स्वीकार करता येणे शक्य नाही. दुसऱ्यांच्या उष्ट्याचा स्वीकार कुठला विचारी पुरुष करेल बरं? तेव्हा भीष्माने त्याग केला आणि असला तरी मी तुला आईसारखीच समजतो. अशा प्रकारे शाल्वाने नाकारलेली ती रडत व आक्रोश करत भीष्माकडे आली. ती म्हणाली, शाल्व माझा स्वीकार करायला तयार नाही, तेव्हा तुम्ही माझा स्वीकार करा. तेव्हा हे देवव्रत, तुम्ही धर्म जाणता, जर तुम्ही स्वीकारले नाही तर मी निराधार अशी कुठे जाणार? काय करणार? मला मरणच जवळ केल्याशिवाय गत्यंतर नाही. भीष्म म्हणाले, हे रूपवती, एकदा तुझे मन दुसऱ्यावर आसक्त झाले असल्यामुळे तुझा स्वीकार करता येणे शक्य आहे का बरं? हे सांग तर तू तुझ्या पित्याकडे परत जा. हे उत्तर ऐकल्यावर निराश झालेली ती अंबा एका अत्यंत पवित्र अशा तीर्थक्षेत्रावर गेली, तपस्या करीत राहिली. तिच्या दोन्ही बहिणी अंबिका यांचा विवाह विचित्रवीर्याशी झाला. तो राजा त्या दोघींसह सुख उपभोगात आकंठ बुडालेला असे. असा 9 वर्षाचा काळ लोटला गेला. त्यावेळी विचित्रवीर्याला क्षयरोगाची बाधा जडून त्यातच अंत झाला. त्याच्या सत्यवतीच्या दुःखाला पारवाच नव्हता. मग पण पुत्राचे उत्तर कार्य करून त्याने धीर धरला आणि मग भीष्माला बोलवून घेतला आणि त्याला म्हणाली, हे पहा, आता हे राज्य आपल्या ययाती वंश यांचे रक्षण करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. तेव्हा तू राजाचा स्वीकार कर, भावांच्या स्त्रियांचा सुद्धा स्वीकार कर, म्हणजे वचंक छेद होणार नाही. भीष्म म्हणाला, आई वडिलांसाठी जी शपथ घेतली आहे ती तुला ठाऊक आहे ना? मी राज्य करणार नाही, विवाह सुद्धा करणार नाही. हे उत्तर ऐकून दुर्दैवी स्त्री निराश झाली, पण तिने धीर न सोडता विचार करू लागली की काय केले असता वंश टिकेल. तिला अशा बेचैन अवस्थेत पाहून भीष्म म्हणाला, तू चिंता करू नको. विचित्रवीर्याच्या स्त्रियांना क्षेत्रच पुत्र होतील अशी व्यवस्था कर. अर्थात एखाद्या कुलीन ब्राह्मणाकडून तुझ्या सुनांना पुत्र होतील असे कर. कुळाचे रक्षण करणाऱ्या संकटाच्या वेळी करण्यासाठी वेदांनी सुद्धा क्षत्रियांना अनुमती दिलेली आहे. मग तुझे नातू राज्यावर बसतील, पण त्यांचा तू राज्यांचा सांभाळ मी करीन असं सांग. तेव्हा एकाएकी तिला कुमारी असताना झालेल्या पुत्राची आठवण झाली. तिने मनोमनी ध्यान करून व्यासांना बोलवले. तत्काळ व्यास तिचे प्रकट झाले आणि आई पुढे हात जोडून उभे राहिले. त्यावेळी भीष्माने त्याची पूजा केली. सत्यवतीने त्यांचे स्वागत केले. भीष्म एखाद्या अग्निज्वल्याप्रमाणे भासत होते. सत्यवती म्हणाली, विचित्रवीर्याच्या स्त्रियापासून व्यासांनी पुत्र उत्पन्न करावेत. व्यासांनी आईची आज्ञा शिरोधार्य मांडली. नंतर जेव्हा विचित्रवीर्याची पत्नी अंबिकाईचा ऋतुकाळ होता, व्यासांनी तिच्याशी संगमासंग केला. तेव्हा देवगती अशी विचित्र तिच्या पोटी आंधळा पुत्र जन्माला आला. याचे कारण संगमगमाच्या वेळी व्यासाचे तेज सहन न झाल्यामुळे तिने डोळे मिटून घेतलेले होते, म्हणून सत्यवतीला दुःख झाले आणि तो आंधळा झाला. म्हणून संभोग करताना तिने आपले डोळे बंद केले होते, म्हणून तिला आंधळा पुत्र झाला आणि त्यामुळे तिने व्यासांना दुसऱ्या सुनेच्या ठिकाणाचा गर्भस्थापना करण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे तिने संगमम केल्यानंतर जो मुलगा जन्मला तो पांढरा पटपटीत असा असल्यामुळे राज्यासाठी योग्य नव्हता. कारण जेव्हा संभोग झाला तेव्हा व्यासांचे तेज सहन व्हावे या हेतूने अंबिकेने स्वर्गाला चंदनाचा लेप लावलेला होता आणि त्यामुळे तिला पांढरा पटपटीत असा मुलगा जन्माला आला. एका पहिल्यांदा संभोग केला, डोळे बंद केले तर आंधळा मुलगा झाला. दुसऱ्यांदा संभोग केला तर तिने चंदनाचा लेप अंगाला लावलेला होता, तर तिला पांढरा पटपटीत असा मुलगा झाला. असे 1 वर्ष उलटले तेव्हा सत्यवतीने पुन्हा अंबिकेला व्यासांपासून पुत्र उत्पन्न करण्यास सांगितले. तशी व्यासांनी आज्ञा केली. पूर्वीचा अनुभव स्मरणात असल्यामुळे तिने ऐन वेळी शयनगृहात आपली एक दासी पाठवली. नंतर तिच्या पोटी धर्मात्मा असुर विदुर नावाचा पुत्र जन्माला आला आणि तिने व्यासांनी धृतराष्ट्रासह 3 पुत्र वंश रक्षणासाठी निर्माण केले. हे पापरहित श्रोत्या हो, कुरुवंशाचा विस्तार कसा होत गेला, हे व्यासांनी वंश रक्षण कसे केले ते मी विस्तारपूर्वक तुम्हाला सविस्तर वर्णन करून सांगितले. एवढे बोलून महात्मा सूत किंचित थांबले. तर हे स्कंद पुराणांमधले हे आपले 12 अध्यायचे होते. त्याच्यातले हे स्कंद पुराणातलं एक संपूर्ण स्कंद आपलं
संपूर्ण झालेला आहे मित्रांनो. तर जो कोणी संपूर्ण स्कंद जो कोणी हा व्हिडिओ ऐकेल तर त्यांना 9 देवी दुर्गा देवीचे पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि 9 ठिकाणी तीर्थस्थानी तुम्ही गेलेल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि घर बसल्या तुम्हाला 1000 यज्ञकुंडात आहुत्या टाकलेल्याची, 1000 यज्ञकुंडाचे हजारो कुंड केल्याची यज्ञाची पुण्यफळाची प्राप्ती होईल असे याच्यात या देवी माताने सांगितलेले आहे. तर आता हे स्कंद दुसरे लागणार आहे. सत्यव्रतीचा पूर्ववृत्तांत लागणार आहे. सर्व ऋषींनी विचारले, सुता तुझे सांगणे आश्चर्य वाटण्यासारखे आहेतच, पण तरी बी स्निग्ध आहे. त्यामुळे आम्हा सर्वांच्या मनात काही शंका निर्माण झाल्या आहेत, त्याचे तू निराकरण कर. हे बुद्धिवंता, सत्यवतीचा विवाह जर संतोषीशी झालेला होता तर त्या अगोदर ती वडिलांच्या घरी होती, मग तिच्या पोटी व्यासांचा जन्म झाला होता. तो कसा काय बरं? मग शंतनूशी विवाह जर करवायचे होते तर मग कसा काय झाला? मग नंतर शांतनूशी विवाह करवायचे कारण तरी असे कोणते घडले? तर तू या सर्व गोष्टी सविस्तर मला सांग. तेव्हा सुताने सांगवायला आरंभ केला. तो म्हणाला, धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ देणाऱ्या परमशक्तीला नमन करून, आदिशक्तीचे स्मरण करून मी ती पावन अशी पुराण कथा सांगतो. ती देवीच्या नामोच्चाराने चिरंतन अशी सिद्धी मिळते. जो कोणी ही कथा ऐकतो त्याचे आदिपुरुष 4 पुरुषार्थ आणि सर्व काही गोष्टी ज्या काही इच्छा असतील 4 पुरुषार्थ होऊन त्याच्या सर्व सिद्धी प्राप्त होतील. धन, धान्य, सुख, समृद्धी, दीर्घ आयुष्य, मुलाबाळांची प्रगती सर्व काही हे कथन केल्यामुळे, श्रवण केल्यामुळे प्राप्त होतील. जरी गमतीने तिचे मंत्रबीज सुद्धा ऐकून घेतले, चेष्टा करून करून पण हा अध्याय ऐकून करून घेतला तरी सुद्धा त्याला पूर्ण फळाची भागवत पुराण पूर्ण देवी भागवत पुराण ऐकल्याची पुण्यफळाची मनवंचित सिद्ध प्राप्ती होईल. असे मंत्रबीज पण ऐकून घेतला तरी सुद्धा एवढे संपूर्ण भागवत पुराण ऐकल्याचे पुण्यफळ मिळेल असं सांगितलं. मग मंत्रबीज अथवा आई असे शब्द जरी मुखवटमध्ये आले तरीही मुक्ती देते. म्हणूनच मनवंचित सिद्धी देणाऱ्या त्या देवीचे नेहमी चिंतन करत जावे. आता तुमच्या शंकेचे उत्तर ऐका. शांतनूचं लग्न झालं तर त्याच्या शंकेचं आता उत्तर ऐका. पूर्वी एक उपरिचिर नावाचा चेदी देशाचा राजा होऊन गेला. तो धनसमृद्ध, ब्राह्मणांना मान देणारा असा होता. तो नेहमी विमानातच राहावी असे म्हणून त्याचे नाव उपरिचर असे पडले होते. त्याच्या तपस्यामुळे प्रसन्न होऊन इंद्राने त्याला एक पांढरे शुभ्र विमान पाठवले होते. त्या विमानात बसून तो सर्वत्र फिरे, जमिनीवर कधीही उतरत नसे. त्याच्या पत्नीचे नाव गिरिका असे होते. तिला राजापासून झालेले 5 मुलगे होते, महापराक्रमी, तेजस्वी. राजाने त्यांना 5 वेगवेगळी राज्ये दिली होती. एकदा असे झाले की तिला मासिक धर्म प्राप्त झाल्यामुळे तिने राजापाशी समागम करण्याची विनंती केली. त्याचवेळी वडिलांनी त्याला एक हरिण मारून आणण्यास सांगितले. अशा तऱ्हेने धर्मसंकटामध्ये असलेल्या राजाने वडिलांच्या आज्ञेप्रमाणे करवण्याचे ठरवले. तो वनात गेला. तिथेही गिरिकेची आठवण त्याला एवढ्या तीव्रतेने आली की त्याचे वीर्य पडण्याच्या बेतात होते. ते वाया जाऊ नये म्हणून या हेतूने त्याने एका वडाच्या पाण्याच्या द्रोणात घेतले. जे वीर्य त्याचे पडले ते त्याने एका पाण्याच्या द्रोणात घेतले. पत्नी ऋतुमती आहे हे लक्षात घेऊन त्याने ते वीर्य मंत्रविले आणि जवळ असलेल्या ससाण्याला म्हणाला, हे भाग्यवंता, हा द्रोण घेऊन ताबडतोब निघून जा माझ्या घरी. माझी पत्नी ऋतुमती असल्यामुळे तिला हे दे. ती मासिक धर्मामध्ये होती तरी पण तिची काम वासना जागृत होऊन गेली होती. इकडे वडिलांनी सांगितले की तू वनात जाऊन हे सर्व पानं घेऊन ये. तर त्याला त्याच्या बायकोची आठवण आली. तिथं त्याचे वीर्य पडले. त्याने एका वाटीत घेऊन ते ससाण्याला सांगितले की तू हे द्रोणात घेतलेले वीर्य माझ्या बायकोला देऊ नये, ऋतुमतीला देऊ नये. तेव्हा ससाना तो द्रोण चोचीत धरून वेगाने निघाला. तेव्हा त्याला दुसऱ्या एका ससाण्याने पाहिले व त्याच्या चोचीमध्ये भक्ष्य असेल असे वाटल्यामुळे त्याच्यावर तो धावला. आकाशातच दोघांची झटापट चालू झाली. त्या गडबडीत ते द्रोण सुटले व ते वीर्य खाली यमुना नदीमध्ये पडले आणि ते दोन्ही पक्ष 2 दिशांकडे उडून गेले. याच वेळी ते वीर्य एका मासोळीने गिळून घेतले. ती मासोळी पूर्वीची अद्रिका नावाची अप्सरा होती. यमुनेच्या तीरावर एक ब्राह्मण संध्यावदन करीत असताना ती त्या नदीमध्ये जलक्रीडा करीत होती. तिने त्या पाण्यातच ब्राह्मणाचे पाय पकडले. त्या प्राणायाम करीत असलेल्या ब्राह्मणाने त्या कामातूर अप्सराने आपल्या विचलित केलेले पाहून शापवाणी उच्चारली की तू मासोळी बनेल. शापाचा परिणाम म्हणून ती तत्काळ मासोळी होऊन पाण्यात फिरू लागली. ते वीर्य गिळल्यामुळे ती मासोळी गर्भवती झाली. पुढे 10वा महिना लागला असताना तिला एका कोळ्याने जाळ्यात पकडले. जेव्हा त्याने तिचे पोट चिरले त्यात एक मुलगा निघाला.
एक मुलगा व एक मुलगी मिळाली. त्यात अत्यंत नवल वाटले आणि दोन्ही मुलं घेऊन तो राजाकडे आला आणि सर्व हकीकत निवेदन करून केली. राजाही आश्चर्यचकित झाला. मग त्याने मुलगा आपल्याकडे ठेवून घेतला आणि मुलगी मात्र कोळ्याला देऊन टाकली. पुढे तो मुलगा सत्यवचनी धर्मनिष्ठ असा मत्स्य नावाचा राजा झाला. अशा प्रकारे तो मुलगा महातेजस्वी वडिलांप्रमाणे पराक्रमी निघाला. आणि मग मुलगी कोळ्याच्या घरी वाढत होती. तिचे नाव काली उर्फ मत्स्योदरी असे ठेवले. तिच्या अंगाला मासळीचा वास येत असल्यामुळे तिला मत्स्यगंधा या नावाने हाक मारीत असत. ऋषी मध्येच सुताला प्रश्न केला. अद्रिकेला या मुनींनी शाप दिल्यामुळे ती मासोळी झाली. कोळ्याच्या जाळ्यात मिळाल्यामुळे त्याने मारून खाल्ली. पण अप्सरेचे काय झाले? तिचा शाप कसा संपला? तिला पुन्हा स्वर्गप्राप्ती कशी झाली? सर्व हकीकत सांगा. तेव्हा सूत म्हणाले, ब्राह्मणाचा शाप ऐकल्यावर त्या अप्सरेला रडू कोसळले. ती रडत रडत त्याची स्तुती करू लागली. तेव्हा तिला रडताना पाहून ब्राह्मणाला दया आली. त्याने सांगितले, रडू नको. जरी तू मासोळी झालीस तरी तुझ्या पोटी एक मानवी जुळे जन्माला येतील. तू शापापासून मुक्त होशील ना. त्याप्रमाणे जेव्हा कोळ्याचे तिचे पोट चिरतील तेव्हा 2 बालके जन्माला येतील आणि त्या अद्रिकेचा शाप संपेल व पुन्हा आपले मूळ स्वरूप धारण करून स्वर्गात जाशील. अशा प्रकारे जन्माला आलेली ती मत्स्यगंधा अत्यंत देखणी होती. आणि जेव्हा तिने तारुण्य प्रवेश केला तेव्हापासून ती वडिलांना त्यांच्या कामात हातभार लावू लागले. वेदव्यासांची जन्मकथा. पुढे सूत म्हणाले, एकदा पराशर मुनी तीर्थयात्रा करीत असताना यमुनेच्या तीरावर आले. ती कोळी तेव्हा जेवायला बसला होता. पराशरांनी त्याला यमुना पार घेऊन जाण्यासाठी सांगितले. तेव्हा तो मत्स्यगंधेला म्हणाला, हे कुणी मोठे तपस्वी महात्मा दिसत आहे. तू लहान होडीतून यांना नदीतून पलीकडे पोहोचू नये. तेव्हा मत्स्यगंधेने होडी सोडली व लहत नेऊ लागली. पण दैवाची गती अशी विचित्र की त्या कन्येला पाहून मुनीच कामातूर होऊन गेला. या यौवनचिन्यांनी युक्त अशा तरुणीचा मुनींना उजवा हात धरला. पण त्यावेळी ती रूपसुंदरी स्मित हास्य करून बोलली, अहो, काय हे असं वागणं? तुमची तपस्या आणि शास्त्र यांना अनुसरण आहे का? तुम्ही वसिष्ठ पुत्र आहात, शिवाय उच्च कुलीन आहात. वासनेच्या आहारी जाऊन हे काय भलतंच करत आहात? अहो, मनुष्य जन्म मिळणे हे दुर्लभ, शिवाय ब्राह्मण देह तर त्यापेक्षाही दुर्लभ. तुम्ही तर ब्राह्मण कुळामध्ये असलेल्यावर माझा हात धरत आहात. या शास्त्रांच्या दृष्टीने सुद्धा श्रेष्ठ असे ब्राह्मण आहात. हे विप्रराज, माझ्यासारख्या एका मत्स्यगंधेसाठी एका कोळीच्या मुलीचा हात धरत आहात. हे विचलित नाही वाटत का तुम्हाला? विचलित का होत आहेत तुम्ही बुद्धी संपन्न असतानाही माझ्या ठिकाणी असे काय पाहिलेत की स्वतःच्या श्रेष्ठत्वाचा विचार न करता कामवासनेसाठी माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करीत आहात? एवढे बोलून झाल्यावर तिने मनात विचार केला की एवढे मोठे हे तपस्वी मला पाण्यातच या ओढीमध्ये भोगण्याची इच्छा करीत आहे. हे केवढे मोठे आश्चर्य! बरे, यांना विरोध करण्याचीही सोय नाही, कारण जर का यांनी शाप दिला तर याचे निवारण कसे करणार? असा विचार करून ती उघडपणे एवढेच म्हणाली, हे ऋषीवर, थोडा धीर धरा. आधी आपण पहिलं तीरावर जाऊया. तेव्हा ऋषींनी तिचा हात सोडला. जेव्हा होडी पलीकडच्या काठावर जाऊन पोचली तेव्हा कामवासनेमुळे पराशर ऋषींनी पुन्हा तिचा हात धरला. त्यावेळी तिच्या देहाला कंप सुटला. ती म्हणाली, मुनिराज, माझ्या देहाला माशाची दुर्गंधी येते आणि तुम्हाला त्याचे काही वाटत नाही का? जर पुरुष आणि स्त्री हे दोघंही सारखेच सुंदर असतील तरच त्यांचा संभोग सुख देतो. जर ते दोघं एकमेकांना पसंत करत आहोत तरच त्यांचा संभोग सुख देतो. एवढेच तो ऐकताच पराशरांनी क्षणार्धात स्वतःच्या तप सामर्थ्याला तिला अशी योजनागंधा केली की तिच्या अंगाला एक योजनापर्यंत पसरणारा कस्तुरीचा दिव्य वास देऊन दिला. त्या माशाच्या पोटामधून ती मुलगी निघाली आणि सतत तिचा वास येत होता. तर तो वासाची दुर्गंधी दूर करण्याकरता पराशरांनी एक कस्तुरीचा दिव्य कायमस्वरूपी कस्तुरी तुझ्या अंगामध्ये वास राहील असा वास देऊन दिला. आणि आता पराशरांनी पुन्हा तिचा हात धरला. तेव्हा ती सत्यवती त्यांना म्हणाली, हे मुनी, मी इथे येणारे जाणारे लोक पाहतील याचे मला भय वाटत आहे. शिवाय पलीकडे पिताही पाहिल असा जनावरासारखा संभोग काय कामाचा? तेव्हा आपण रात्र पडतोभर थांबा. शिवाय मानवांना कार्यासाठी रात्रच प्रशस्त असते, दिवस त्यांना शोभत नाही. दिवसाच्या संभोगात मानव पाहत असल्यामुळे महादोषी राहतात, म्हणून दिवसाचा संभोग कधीच करू नये. तेव्हा त्या ऋषींनी ती गोष्ट पटल्यामुळे आपल्या तपोबलाने दाट असे धुके निर्माण करून गडद अंधार तपोबलाने दिवसासुद्धा त्या पराशरांनी काय केला? अंधार करून टाकला आणि त्यांच्या तपोबलाने अंधार गडद उत्पन्न करून टाकला. पुन्हा ती हळूच त्यांना म्हणाली, मुनिराज, आपण तर माझा भोग घेऊन निघून जाल, पण आपले वीर्य तर फुकट जाणार नाही ना. पण पुढे मी काय करू मग? मी जर गरोदर झाली, तुम्ही तर माझ्याबरोबर संभोग करून निघून जाणार.
आणि मी गरोदर झाली तर माझ्या वडिलांना काय तोंड दाखवून मी काय सांगू की ते पराशर ऋषी आले होते आणि त्यांनी माझ्याबरोबर संभोग केला आणि त्याबरोबर मी गरोदर झाली. पराशर म्हणाले, हे प्रिये, यावेळी तू मला साथ दे. तुझे कौमार्य तुझे अभंगच राहील. आणखीही काही तुझी इच्छा असेल तर तू सर्व मनातले सांग. त्यावर सत्यवती त्यावर म्हणाली, एक म्हणजे ही गोष्ट इतरांना कळू नये, दुसरे म्हणजे माझे कौमार्य शाबूत राहावे, माझ्या शरीराचा हा सुगंध कायम राहिला पाहिजे, माझे तारुण्यसुद्धा असेच कायम असावे. आता असे तुम्हाला योग्य असेल तरच माझ्याबरोबर तुम्ही संभोग करा, असे त्या मासोळीने सांगितले. पराशर म्हणाले, हे सुंदरी ऐक, तुला होणारा पुत्र विष्णूच्या अंशापासून होईल. सॉरी मित्रांनो, तुला होणारा जो पुत्र राहील तो विष्णूंच्या अंशापासूनच होईल. तो त्रिभुवनात प्रख्यात होईल आणि पवित्र असेल. मी अनेक रूप गर्विता अप्सरा पाहिल्या, पण माझे मन त्यांच्यामध्ये कधीच डळमळले नाही, जे तुला पाहून माझे मन डळमळले, असे पराशर ऋषी त्या मासोळीला म्हणाले. पण तुला पाहून असे का व्हावे मला हे काही समजत नाही. मला अगम्य कारण वाटत आहे की मला तुला बघून असं होतंय. खूप काही स्वर्गामध्ये किती साऱ्या अप्सरा आहेत, रूपवंत अप्सरा आहेत, तरी पण माझे मन डळमळले नाही. हे दैव अत्यंत बलवान असल्यामुळे त्यांच्यापुढे कुणीही हतबल होतो. नाहीतर मासोळीची दुर्गंध असलेल्या तुला पाहून मला मोह का व्हावा. असो, तुला होणारा मुलगा वेदांचा मोठा जाणकार असेल. तो वेदांचा विभाग करणारा म्हणून त्रैलोक्यामध्ये विख्यात होईल. म्हणून तुझा मुलगा जो पण होईल तो विष्णूचा अंश राहील आणि त्रैलोक्यामध्ये विख्यात होईल. सूत म्हणाले. त्यानंतर ती तयार झाली हे जाणून त्यांनी संभोग केला. त्याच वेळी ती सत्यवती गर्भवती राहिली. ऋषी यमुनेच्या पाण्यात स्नान करून निघून गेले. त्या यमुनेतील बेटावरच एका मदनासारख्या पुत्राला तिने जन्म दिला. जन्मताच पुत्र आईला म्हणाला, आई, तुझी इच्छा असेल तिकडे जा आणि मीही निघून जातो. मी तपस्या करणार आहे, परंतु तुला कधी माझी जरूर वाटली तर माझे स्मरण कर, म्हणजे मी तत्काळ येऊन तुला भेटेल. तू निश्चिंत राहा. एवढे सांगून तो मुलगा म्हणजेच व्यास निघून गेले. त्या बेटात म्हणजे द्वीपातच त्याचे लहानपण गेल्यामुळे त्याला द्वैपमान असेही म्हणतात. ते विष्णूच्या अंशापासून द्वैपमान जन्मले असल्यामुळे जन्मतराच लगेच त्यांनी तारुण्यात पदार्पण केले. पुढे ते तपस्या करीत ते तीर्थयात्रा करीत फिरू लागले. कलयुग सुरू झाल्याची जाणून त्यांनी वेदाच्या शाखा निर्माण केल्या. वेदांचा विस्तार केल्या कारणाने त्यांना वेदव्यास असे नाव मिळाले. त्यांनी वेदांचे जे विभाग केले आपण 7 शिष्यांना शिकवले. त्यांची नावे अशी आहेत: सुमंतू, जयमणी, वैशंपायन, पैल, असित, देवल आणि 7वा स्वतःचा पुत्र शुभ. सूत पुढे म्हणाले, सर्व कथा मी जशीच्या तशी तुम्हाला सांगितली. ज्याप्रमाणे सत्यवतीच्या पुत्राचा जन्म झाला त्याबाबत कधी संशय धरू नये. यांनी लोकांच्या जन्मनाबद्दल शंका घेऊ नये. त्यांचे लौकिक चरित्र न पाहता अलौकिक गुणाचे अनुकरण करावे. काहीतरी देवी योजना असल्याशिवाय का मासोळीच्या पोटी सत्यवती जन्मली, हे तर काही कारण असेल ना. पराशराबरोबर का संबंध केले, मासोळीने पराशर बरोबर का असे केले. याच्या आल्यानंतर तिचा शंतनूबरोबर विवाह झालाच ना. नाहीतर तिला पाहून मुनी कामातूर का व्हावेत. धर्म जाणत असूनही पराशरांनी एखाद्या अतिसामान्य स्त्री लोभासारखे तिच्याबरोबर वर्तन का केले. हे सर्व विस्मयकारक घटण्यामागे देवसूत्र कारण होय. जो मनुष्य पवित्र आख्यान ऐकेल त्याला दुर्गती प्राप्त होणार नाही आणि तो सर्व काळ सुखी राहील. तो हमेशा सुखी राहील. एवढं पवित्र आख्यान, विष्णूचं आख्यान, एवढं पराशर ऋषींचं आख्यान, वेदव्यासांची जन्माची कथा जो कोणी ऐकेल त्याला सर्व सुखे प्राप्त होतील. सत्यवतीचा पूर्वांत असे जो कोणी हे आख्यान देवी महापुराणाचे ऐकतील त्यांच्याजवळ सर्व काही सुख, समृद्धी, शांती, पैसा, अडका सर्व सुखे देवीच्या पायापाशी जागा राहील. देवी सदोसदी त्याच्या आत्म्यामध्ये वास करेल. असे हे पवित्र आख्यान जो कोणी ऐकेल त्याला सर्व सुख भोग मिळतील. आता अष्टवसूंची कथा, शंतनूचा जन्म पुढे होणार आहे ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. तर मित्रांनो, झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. मला अशी आशा आहे की तुम्हाला हे माझा देवी महात्म्य पुराणाचा अध्याय आवडला असेल. आवडला तर प्लीज एक लाईक आत्ताच करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही कोणत्या गावावरून ऐकता. नाही तर जय माता दी कमेंट्समध्ये नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचे करावे. चॅनलला सबस्क्राईब करण्याचे करावे. भेटूया अजून पुढच्या व्हिडिओसोबत. जय माता दी.